महानगरपालिकेची निवडणूक आलेली असेल आणि मुंबई मनपा निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत। यामुळे मुंबई मनपा निवडणुकीत फार मोठा काहीतरी चमत्कार घडेल अशी मतदारामध्ये, जनतेमध्ये चर्चा आहे। तसेच मंत्री करणं आवश्यक होतं। सोनिया गांधी, शरद पवार यांनी मला मंत्री करणं अत्यंत आवश्यक होतं, पण त्या काळामध्ये मला मंत्री करण्यात आलं नाही आणि मला शिर्डीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने मला हरवण्यात आलं। त्यामुळं मी काँग्रेसची जी साथ आहे ती सोडली होती। लेकिन कहीं ना कहीं जो एक ऐसा वर्ग है जो बुजुर्ग है, जिन्होंने आपको युवा समय से देखा है, वे कहते हैं कि वो जोश, वो पैंथर वाला जो एक स्टाइल था वो आज मिसिंग है। क्या ये बात सत्य है सर? आणि त्यामुळं कांती कुमार यांची लेखणी, कांती कुमार यांचा अभ्यास, कांती कुमार यांची अदृश्य माहिती, ही सगळी माहिती त्यांना मिळायची। पण नरेंद्र मोदींचं मात्र माझ्याकडे लक्ष आहे। नरेंद्र मोदींचं माझ्याकडे दुर्लक्ष अजिबात नाही आणि त्यामुळं माझे नरेंद्र मोदी यांच्याशी अत्यंत चांगले संबंध आहे। त्यामुळे तिसऱ्यांदा मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मिळालेली आहे। तर त्यावेळेला 19ला तरी पप्पूला ती जागा द्यावी याच्याबद्दल आग्रह केला। त्यासाठी पंकजाताई तयार होत्या। त्या बोलल्या ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये मात्र अन्याय होती गोष्ट खरी आहे, तर आता तो अन्याय होऊ नये यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस जी अत्यंत चांगला नेते आहे, अत्यंत चांगले ते मुख्यमंत्री आहेत, अनुभवी आहे, कार्यकर्त्यांना कसं सांभाळायचं ते त्यांना चांगली कल्पना आहे। नमस्कार, पोल खोल मीडिया से मैं अमित कुमार जैन आप सभी का हार्दिक स्वागत एवं अभिनंदन करता हूं। दोस्तों, आपका भरपूर प्रेम, सहयोग और व्यूज पोल खोल परिवार को लगातार मिल रहे हैं। हमारे सभी दर्शकों का बहुत बहुत धन्यवाद एवं आभार प्रकट करते हुए शुरू करना चाहता हूं। दोस्तों, आप सब जानते हैं पोल खोल मीडिया समूह अलग अलग क्षेत्रों में कार्य करने वाले मान्यवरों के साथ वार्तालाप करता है। इंटरव्यू के माध्यम से सत्ताधीश हो, अलग अलग सेलिब्रिटीज हो, हम सभी से आपके मन के प्रश्न पूछे जाते हैं। दोस्त, इसी श्रृंखला में आज हमारे साथ एक अद्भुत, अद्वितीय ऐसे व्यक्तिमत्व, जिनका हमें कीमती ऐसा समय मिला है, इनके बारे में मैं क्या कहूँ, संघर्ष नायक, एक ऐसे व्यक्ति जो संपूर्ण भारत में शीघ्र कवि नाम से भी परिचित है। दोस्तों, इनका राजनैतिक जीवन करीब 35 वर्षों से ज्यादा का एक तपस्यामय जीवन ऐसा रहा है। एक भी आरोप इनके विरोधक इनके ऊपर कभी कर नहीं पाए हैं। ऐसे नेता श्री रामदास आठवले साहब। दोस्तों, मैं आपको बता दूं, 1990 में पहले बार महाराष्ट्र विधान परिषद के विधायक आप चुने गए। इसके बाद आप महाराष्ट्र कैबिनेट मंत्री भी रहे हैं। 3 बार लगातार लोकसभा के सांसद, 2 बार राज्यसभा के सांसद और मोदी सरकार में तीसरे बार आप केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री के रूप में सेवाएं दे रहे हैं। सर, आपका मैं विशेष अभिनंदन करता हूं और पोल खोल मीडिया समूह के साथ, कांति कुमार जैन परिवार के साथ आपका 3 दशकों से अधिक का नाता है, रिश्ता है, संबंध और संपर्क है। लेकिन आज एक्सक्लूसिव इंटरव्यू हमें कई वर्षों के अथक परिश्रम के बाद आपका समय मिला है, इसलिए मैं आपका विशेष आभार एवं धन्यवाद करता हूं। आगे बढ़ते हुए श्री कांति कुमार जी जैन, आज जो संस्थापक संपादक है पोल खोल मीडिया परिवार के, वे भी हमारे साथ मौजूद है। आगे बढ़ते हुए इस श्रृंखला की शुरुआत करेंगे कांति कुमार जैन। धन्यवाद अमित। मी कांति कुमार जैन, संपादक पोल खोल। रामदास आठवले, ज्यांच्या नावात राम, त्यांचा परिचय ह्या देशाला देण्याची गरज नाही, की एक बहुजनांचे हृदय सम्राट म्हटल्या जातंय असे रामदास आठवले आज आमच्या पोल खोलला लाभलेत। मी रामदासजी आठवले साहेबांचा आभारी आहे, ऋणी आहे। आजपर्यंत आम्ही पोल खोलतच आलेलो आहे, आमचं नावच पोल खोल आहे। आपण
आम्हाला चांगले परिचित आहात. म्हणून आज आता पोलखोल सोबत आठवले साहेब काय बोलतात आणि कशा प्रकारे ते उत्तर देतात आज याकडे बघू. आठवले साहेब धन्यवाद, आपण आम्हाला वेळ दिलात, आभारी आहे. सर्वात माझा प्रथम प्रश्न आहे, आपण आतापर्यंत राष्ट्रवादी, NCP, काँग्रेस, भाजपा यांच्या सोबत आपण 10 वर्ष युती केली. ह्या दोघातला आपल्याला फरक काय वाटतो? त्यातला मुद्दा सत्तेचा लाभ, मान सन्मानाची वागणूक आणि सत्तेचा वाटा, या दोघांमध्ये काय आणि कसा कसा फरक हे आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे मला. तर मी सांगतो की म्हणजे जैन समाजाने कांतिकुमार यांना RPI मध्ये पाठवले. जैन समाजाने कांतिकुमार जैन यांना RPI मध्ये पाठवले कारण RPI चे अध्यक्ष होते रामदास आठवले. तर कांतिकुमार जैन यांच्यासोबत माझा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे आणि कांतिकुमार हे जैन समाजाचे असले तरी त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये ते आले. तर अनेक पक्षांची त्यांचे अत्यंत जवळचे ऋणानुबंध आहे. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, BJP असेल, शिवसेना असेल, अनेक पक्षांशी त्यांची दोस्ती आहे. पण रिपब्लिकन पक्षामध्ये जावं असं त्यांना वाटलं आणि ते रिपब्लिकन पक्षामध्ये आलेले आहे. ते पोलखोल जो आहे तो पोलखोल चालवत आहे. म्हणजे पोलखोल जो आहे तो ज्याने चुकीची कामं केलेली आहे अशा लोकांचा पोलखोल करण्याचं जे काम आहे हे काम कांतिकुमार जैन यांनी केलेलं आहे. मला आठवतंय की मी मंत्री होण्याच्या अगोदर मी मंत्रालयामध्ये जात असताना त्या ML हॉस्टेलच्या समोर, आकाशवाणीच्या समोर मी अनेक वेळेला जाऊन उभा राहत होतो. त्यावेळेला आमचं ऑफिस नव्हतं, पण मी त्या मंत्रालयाच्या बाहेरच्या त्या ML हॉस्टेलच्या बाहेर गेलो की त्या ठिकाणी माझं ऑफिस म्हणजे आमदार निवास. माझं ऑफिस म्हणजे आमदार निवासच्या समोरचा रस्ता आणि त्या ठिकाणी अनेक लोक, मी गेलो की बराबर मला तिथे 50-100 लोक घेऊन तिथं भेटायचे आणि आमचं हे काम आहे, ते काम आहे, त्या मंत्र्याकडे जायचं आहे. आणि त्यावेळेला कांतिकुमार जैन यांनी नुकता जो पोलखोल सुरू केलेला होता तर त्याने अनेकांचा पोलखोल केला. पण माझा पोलखोल करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये किंवा माझ्याबद्दल त्यांना अत्यंत चांगलं त्यांना प्रेम होतं. आणि त्यांचा एक मुलगा होता, काय नाव होतं त्याचं? सोनवणे जळगावचा. तर तो पोलखोलचे जे अंक आहे ते अंक बराबर घेऊन सगळे विकायचं आणि आम्ही सगळे अंक घ्यायचो. आणि त्यामुळं कांतिकुमार यांची लेखणी, कांतिकुमार यांचा अभ्यास, कांतिकुमार यांची अदृश्य माहिती, ही सगळी माहिती त्यांना मिळायची. आणि एक बातमी छापली की ताबडतोब त्यांना म्हणजे अनेक लोक भेटायचे किंवा त्यांना समजावून सांगायचे. मलाही ते लोक येऊन म्हणायचे की कांतिकुमार तुमचे मित्र आहेत, त्यांना सांगा. आणि मी सांगितले की ती पुढची बातमी यायची नाही. तर त्याप्रमाणे ठीक आहे. तर आज मला आपण आपला पोलखोल चॅनल आपण सुरू केलेला आहे छत्रपती संभाजी नगरमध्ये आणि आपले इंटरव्ह्यूज आपण घेत असता. आम्ही आपला अत्यंत ॲक्टिव्ह असणार अशा पद्धतीचा मुलगा, मोठा मुलगा आहे, तो तर अतुल सुद्धा आहे. आणि आम्हीचे संबंध मी पाहिलेले आहेत. दिल्लीमध्ये अनेक लोकांची त्याचे संबंध अत्यंत चांगले आहे. अनेक पॉलिटिशियन्सशी त्यांचा अत्यंत ऋणानुबंध असा आहे. आणि त्यामुळं आज दोघेजण माझी एंट्री घेतात ही गोष्ट आहे. आणि आपण मला प्रश्न विचारलेला आहे की मी सुरुवातीला का काँग्रेस पक्षाच्या सोबत होतो. काँग्रेस पक्ष ज्यावेळेला एकत्र होता त्यावेळेला शरद पवार साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि 1989 मध्ये रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं होतं. आणि त्यावेळेला आमची भूमिका ही शिवसेना भाजपच्या कठोर विरोधामध्ये होती. त्याचं कारण हे होतं की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याची सातत्यानं मागणी आम्ही केली. पहिला ठराव आम्ही 10 एप्रिल 1977 औरंगाबादमध्ये केला, आता छत्रपती संभाजीनगरात दिला आहे. आणि त्यामध्ये आम्ही मागणी केली की त्यावेळेला गंगाधर गाडे, ॲडव्होकेट तुकाराम शेगावकर आणि सगळे नेते आमचे होते. आणि त्यामध्ये आम्ही मागणी केली की बाबासाहेबांची इच्छा अशी होती की मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावं.
आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिलिंद कॉलेज आहे आणि लॉ कॉलेज आहे, आर्ट्स आहे, सायन्स आहे, कॉमर्स आहे, शाळा आहे, अशा अनेक फॅकल्टी ज्या आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पॉलिटेक्निक आहे. तर अशा पद्धतीनं जवळजवळ आमच्या संस्थेमध्ये 1 लाख विद्यार्थी आहे आणि त्या संस्थेचा मी चेअरमन असल्याचा मला अभिमान आहे की बाबासाहेब आंबेडकर ज्या संस्थेचे चेअरमन होते तर जवळजवळ 40-45 सगळी कॉलेज आमची आहे आणि 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आमच्या त्या संस्थेमध्ये आहे. त्यावेळेला आम्ही हा ठराव केलेला होता. तर त्यावेळेला आमची भूमिका अशी होती की माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या त्यावेळची भूमिका जी होती ही भूमिका मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांना मिळू नये अशा पद्धतीची शिवसेनेची भूमिका होती. त्यामुळं आमच्या समाजामध्ये बाळासाहेबांच्या बद्दल थोडासा रोष होता आणि आमचे मत असं होतं की भाजप शिवसेनेसोबत युती होता का कामा नये. म्हणजे युतीचा विषय नाही आहे, पण ज्यावेळेला आम्ही सगळे RPI ग्रुप आम्ही एकत्र आलो होतो त्यावेळेला प्रकाश आंबेडकर, गवई साहेब, योगेंद्र कवाडे, मी असे खोब्रागडी गट असे आम्ही सगळे एकत्र आलो होतो. तर त्यावेळेला माझी ठोस भूमिका अशी होती की पहिला 1 नंबरचा शत्रू जर शिवसेना भाजप असेल तर मग काँग्रेस सोबत युती करणं आवश्यक आहे. आपल्या 1 नंबरच्या शत्रूला हरवण्यासाठी काँग्रेस बरोबरही आमचे सगळे चांगले संबंध आहेत असं नाही, पण शिवसेना भाजपला हरवण्यासाठी आपण काँग्रेससोबत जाणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यावेळेला मी आणि माझ्या सगळ्या सहकार्यांनी त्यावेळेला बहुमताचा निर्णय जो आहे हा बहुमताचा निर्णय काँग्रेसचा घेतला आणि त्यावेळेला मी एकटा जो आहे मी एकटा काँग्रेससोबत गेलो. त्यावेळेला प्रकाश आंबेडकर, गवई साहेब आणि जोगेंद्र कवाडे खोब्रागडी गट आमच्यासोबत आला नाही. तर त्यावेळेला हे सगळे लोक माझ्यासोबत आले असते तर रिपब्लिकन पक्षाला 25-30% सत्ता मिळाली असती आणि रिपब्लिकन पक्षाचे 10-12-14 मंत्री झाले असते. पण त्यावेळेला आमच्या नेत्यांनी मला सहकार्य केलं नाही आणि मी एकटाच मंत्रिमंडळामध्ये मंत्री झालो. तर आता काँग्रेसचा जो अनुभव आहे तो काँग्रेसचा शरद पवारांचा अनुभव आपला चांगला अनुभव आहेच आहे. शरद पवारांनी आपल्याला पहिल्याच त्यांच्या कॅबिनेटमध्ये मला मंत्री म्हणून घेतलं. मला कसला अनुभव नसताना मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहिला होतो, पॅन्थरची मुवमेंटमध्ये चालवत होतो आणि मला सत्तेचा कसलाही अशा पद्धतीचा अनुभव नसतानाही शरद पवारांनी पहिल्या दिवशी ज्या 4 मंत्र्यांचा शपथविधी झाला त्याच्यामध्ये शरद पवार साहेब होते, रामराव आदिक होते, सुधीर कुमार शिंदे होते आणि मी अशा 4 लोकांचा शपथविधी झाला आणि त्याच्यामध्ये मला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आणि त्यानंतर मला समाज कल्याण खातं आहे, त्यानंतर रोजगार हमीचं खातं आहे, दारूबंदीचं खातं आहे, अशी खाती मला मिळाली. नंतर मला सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळामध्ये पवार साहेब दिल्लीला गेल्यानंतर सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले तेवढे मला ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट मला मिळालं. तर आता काँग्रेसचा जो अनुभव आहे तो अनुभव असा होता की त्या काळामध्ये काँग्रेसकडून आपल्याला सत्तेचा जो सहभाग आहे हा सहभाग त्या काळामध्ये बऱ्यापैकी मिळाला होता. जवळजवळ 6 ते 7 MLC आम्हाला मिळाले होते. तर आता तो काळ आहेच आहे, परंतु काँग्रेसच्या काळामध्ये आपल्याला केंद्रामध्ये मंत्री केलं नाही. पण नरेंद्र मोदी यांनी मात्र मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये माझ्या पक्षाचा एक लोकसभेत मेंबर नसतानाही मला त्यांनी मंत्री केलेलं आहे आणि मला माझ्यावर राज्यमंत्रीपदाची घासेना पण माझ्यावर जबाबदारी सोपवल्यामुळं मी देशाच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये माझा पक्ष पोचवलेला आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक माझ्यासोबत आलेले आहेत, येत आहेत. ते हिंदू असतील, बौद्ध असतील, जैन असतील, शीख असतील, ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, सगळ्या जातीच्या धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत. तर आता एकतर मी UPAच्या काळामध्ये मला मंत्री करणं आवश्यक होतं. सोनिया गांधी, शरद पवार यांनी मला मंत्री करणं अत्यंत आवश्यक होतं, पण त्या काळामध्ये मला मंत्री करण्यात आलं नाही आणि मला शिर्डीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने मला हरवण्यात आलं. त्यामुळं मी काँग्रेसची जी साथ आहे ती मी सोडली होती आणि आता नरेंद्र मोदींच्या सोबत आल्यानंतर मला माझा पक्ष जो आहे महाराष्ट्रामध्ये अडचण आहे. महाराष्ट्रामध्ये सत्तेचा सहभाग तेवढा मिळत नाही आहे.
रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद आणि एक MLC तरी द्यायला हवा होता, पण ते काही दिला गेला नाही. रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष होतं ही गोष्ट खरी आहे, पण नरेंद्र मोदींचं मात्र माझ्याकडे लक्ष आहे. नरेंद्र मोदींचं माझ्याकडे दुर्लक्ष अजिबात नाही. आणि त्यामुळं माझे नरेंद्र मोदी यांच्याशी अत्यंत चांगले संबंध आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळं अनुभव जो आहे तो अनुभव आता भाजप सेना ज्यावेळेला उद्धव ठाकरे साहेब बाळासाहेब ज्यावेळेला होते त्यावेळेला शिवशक्ती भीमशक्तीची भूमिका त्यांनी माझ्यासमोर मांडली. मी तर बांद्र्याला मी राहायला आलो होतो. त्याच्या अगोदर मी मंत्री असताना, मंत्री होण्यापूर्वी मी सिद्धार्थ हॉस्टेलला राहत होतो. मंत्री झाल्यानंतर मी सातपुडा बंगल्यावर राहत होतो. आणि मंत्रिपद गेल्यानंतर मला घरी जाणं होतं. त्यामुळे मी सारकोमध्ये 100 मीटरच्या एका बंगल्यामध्ये भाड्याने मी तिथे राहायला गेलो. त्यावेळेला फक्त 6,000 रुपये भाडं होतं तिथे. आणि मंत्रिपदाच्या काळामध्ये काय मी काय कमवणं किंवा हा काय विषय माझा नव्हता. मी रोज लोकांना 400, 500, 1000 लोकांना मी भेटत होतो. त्यामुळं माझा जो प्रवास आहे तो अशा पद्धतीचा आहे. त्यामुळं आता मला जरी एकट्याला मंत्रिपद मिळालेलं असलं तरी सगळ्या देशामध्ये, नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे. अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल, दादरा नगर हवेली असेल, दीव दमन असेल, साऊथ इंडिया असेल, नॉर्थ इंडिया असेल, या सर्व राज्यामध्ये माझ्या पक्षाची युनिट आहे. त्यामुळे माझ्या मंत्रिपदामुळं पक्षाचा जो व्याप आहे हा सर्व देशामध्ये वाढवण्याची संधी मला मिळालेली आहे. पण महाराष्ट्रामध्ये मात्र अन्याय होती गोष्ट खरी आहे. तर आता तो अनुभव नाही यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस जी अत्यंत जाणकार नेते आहेत, अत्यंत चांगले ते मुख्यमंत्री आहेत, अनुभवी आहेत. कार्यकर्त्यांना कसं सांभाळायचं हे ते त्यांना चांगली कल्पना आहे. आणि त्यांच्याबरोबर माझे अत्यंत चांगले ऋणानुबंध आहेत. अत्यंत जास्ती निर्णय घेणारे असे ते नेते आहेत. अत्यंत मत मिळवणारे नेते आहेत. पण त्यांच्याकडून काय महाराष्ट्रामध्ये सत्तेचा सहभाग मिळत नाही अशी परिस्थिती आहे. तर अशा पद्धतीनं मला सगळ्यांचा अनुभव आहे. उद्धव ठाकरेंचा अनुभव आहे, देवेंद्र फडणवीसांचा अनुभव आहे, शरद पवारांचा अनुभव आहे, एकनाथ शिंदेचा अनुभव आहे, अजितदादा पवारांचा अनुभव आहे. मी सगळ्यांच्या बरोबर माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. पण आता ठीक आहे, माझं जे काम चाललेलं आहे त्या पद्धतीनं माझं काम चाललेलं आहे. कांती दोस्तों, आठवले साहब ने विस्तृत बताया कि उनका युति सरकार में भाजपा के साथ क्या अनुभव है और राष्ट्रवादी और कांग्रेस के साथ उस समय क्या अनुभव रहा है. आपको कौतूहल होगा कि हम मराठी और हिंदी में एक साथ ले रहे हैं. एक ऐसी शख्सियत है जिनकी संपूर्ण हिंदुस्तान में चाहने वाला एक बड़ा वर्ग है, महाराष्ट्र में भी है. तो सभी तक उनकी बातें पहुंचे, इसलिए हमने हिंदी और मराठी का मिश्रित ऐसा वीडियो आपके समक्ष आज हम सादर कर रहे हैं. आगे बढ़ते हुए सर, आपको एक प्रश्न ये भी पूछना चाहता हूँ मैं. आपने अभी जस्ट बताया कि जब आप युवा थे, अत्यंत ऐसे नवीन आप थे राजनीति में, फिर भी आपको कैबिनेट मंत्री पद महाराष्ट्र में दिया गया. आज आप 3 बार लोकसभा सांसद, उसके बाद 2 बार राज्यसभा सांसद और 3 बार केंद्रीय राज्य मंत्री पद पर आप कार्यरत हैं. तो कहीं ना कहीं महाराष्ट्र की जनता का यह भी भरोसा था, यह भी सोच थी कि आपको कैबिनेट मंत्री पद दिया जाएगा. आपकी बातों से लगता है कि मोदी जी आपको बहुत पसंद करते हैं, हमारे भारत के PM. बहुत अच्छी बात है सर. लेकिन आपको कैबिनेट मंत्री पद पर महाराष्ट्र की जनता, देश की जनता देखना चाह रही थी. इस विषय में आप क्या कहेंगे? मैं तो आपने जिस तरह बताया कि मैं तो युवा था क्योंकि महाराष्ट्र में मेरी हवा थी. मतलब महाराष्ट्र में हवा थी, इसीलिए मैं युवा भी था. और दलित प्रांतर के टाइम पर गांव गांव में मेरा बहुत अच्छा संपर्क था. संघर्ष करने की मेरी भूमिका हमेशा रही है. और दलित हो, आदिवासी हो, माइनॉरिटी हो, कोई भी हो, महिला हो, किसान हो, बेरोजगार हो, ऐसे लोगों पर जब अन्याय होता था तो हम आवाज उठाते थे. तो जिस तरह आपने अपेक्षा व्यक्त की है कि जिस तरह मतलब मेरी हमेशा होती रही है राजनीति में जीत, मेरी हमेशा होती रही है राजनीति में जीत, क्योंकि मेरे पीछे खड़े थे कांति कुमार के पुत्र अमित. तो मतलब इसी तरह अमित हमारे पीछे खड़े थे और हमारा इसलिए हो रहा है ही.
हमारा राजनीति में इसलिए हो रहा है ही क्योंकि मुझे मार्गदर्शन कर रहे हैं हमारे कांति कुमार के पुत्र अमित। तो मतलब आपने तो मुझे पूछा है कि भाई आप जो कि कैबिनेट है, तो कैबिनेट देने के बारे में माननीय नरेंद्र मोदी जी चाहते हैं कि मुझे कैबिनेट बनाना है, लेकिन वहाँ और भी ऐसी पार्टियां हैं कि जिसके 2-2, 3-3, 1-2-3 लोकसभा में मेंबर है, उनको भी राज्य मंत्री को पद ही है। जैसे अनुप्रिया पटेल है तो वो उनके 2 MP है तो वो भी राज्य मंत्री है। और भी कई ऐसे मंत्री है कि भाई उनका मतलब 2-2, 3-3 MP है, लेकिन मेरा एक भी लोकसभा में MP नहीं होने के बावजूद भी मुझे मतलब राज्य मंत्री पद मिला है। शुरू में 2014 में मैं नरेंद्र मोदी जी के साथ कई सभाओं में गया था और नरेंद्र मोदी जी साहब मुझे बहुत सालों से जानते हैं। जब वो मुख्यमंत्री थे तब मैं कभी कभी, जब मेरी पार्टी तो गुजरात में काम करती थी, तो मैं जब उनको मिलने के लिए जाता था उनके CM हाउस में, तब CM हाउस में जाने के पहले वहाँ बाहर 6-7 फीट की बुद्ध की मूर्ति वहाँ है और जब मैं एंट्री करते हैं तो बुद्धा का दर्शन लेकर हम आधे अंदर जाते हैं। तो CM हाउस में, तब CM हाउस में जाने के पहले वहाँ बाहर 6-7 फीट की बुद्ध की मूर्ति वहाँ है और जब मैं एंट्री करते हैं तो बुद्धा का दर्शन लेकर हम आधे अंदर जाते हैं। तो नरेंद्र मोदी जी का जो गाँव है वडनगर का, मेरठ जिले में है, तो वहाँ मतलब हुएन सेंग नाम के एक चाइना की भिक्षु आई थी। एक जमाना था कि पूरा एशिया बुद्धिस्ट था, चाइना पूरा बुद्धिस्ट था, जापान है, ताइवान है, श्रीलंका है, दूसरा थाईलैंड है, मतलब अनेक जो कंट्री है, वियतनाम है, कंबोडिया है, कई देशों में बुद्धिज्म था। तो नरेंद्र मोदी जी जरूर हिंदू है, जरूर OBC है, लेकिन वो बुद्धा की फिलोसॉफी को मानते हैं, शांति फिलोसॉफी को मानते हैं। तो मोदी साहब के साथ मेरी बहुत अच्छी तब से मेरी पहचान है। उन्होंने बाबा साहब के बारे में भी किताब लिखी थी और वो मुझे उन्होंने प्रेजेंट की थी। तो मोदी जी तो चाहते हैं, लेकिन ये टेक्निकल जो डिफिकल्टी है ये है कि भाई दूसरे 2-3 MP वाले उनको भी राज्य मंत्री पद है। तो मुझे मतलब एकदम कैबिनेट मंत्री पद देना मतलब थोड़ा उनके लिए मुश्किल है। तो मैं समाधानी हूँ, मतलब मुझे राज्य मंत्री पद भी मिला है तो भी मैं पूरे देश भर में घूमता हूँ। तो भविष्य में अगर ऐसा वक्त आएगा तो आगे मुझे कैबिनेट मंत्री पद भी मिल सकता है। मिलेगा तो ठीक है, नहीं मिलेगा तो मेरा काम चल रहा है अमित जी। साहेब धन्यवाद। माझा सगळ्यात आता महत्वाचा प्रश्न आहे की आपण इथे मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री आहात, संपूर्ण भारत देशात आपला दौरा असतो आहे, आपण आपलं निवासस्थान मुंबईत असताना, परंतु या मुंबईमध्ये आपला एक दिवस जरी लोकांना मिळतो आणि आल्यानंतर आपण इथे 12 घंटे 14 घंटे इथे ऑफिसमध्ये असतात। इतकं सगळं आज आपण या मोदी सरकारमधला एकमेव आपण नेते आहात की ज्यांची ओळख सोशल मीडियावर शीघ्र कवी म्हणून आहे आणि ज्यांना लोक फक्त नावाने ओळखू शकतात, त्यांचं नाव रामदास आठवले आहे। एवढं सगळं असताना मग विधानसभा निवडणुकीमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आज युती आहे। आज रामदास आठवले एक असा नाव, असा चेहरा यांच्या सोबत आहे, तरी सुद्धा मग आपल्या गटाला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला उमेदवारी मग होती तर ती कशी होती, आणि सगळ्यात महत्वाचं की विधान परिषदेत आमदारकी आणि मंत्रीपद आपण त्याचं उत्तर दिलंय। पण माझा परत तो प्रश्न आहे की एक तरी मंत्रीपद आणि आमदारकी आता मिळायला हवी, कार्यकर्त्यालाही वाटतं, याबाबत आपलं काय मत असेल? आता एकतर कार्यकर्त्यांना असं वाटतंय, कार्यकर्त्यांना वाटण्यापेक्षा मला असं वाटतंय की जरी मला मंत्रिपद मिळालेलं असलं तर माझ्या कार्यकर्त्यांना, ज्यांनी मला केंद्रापर्यंत पोहोचवलेलं आहे, ज्यांनी मला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणलेलं आहे, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी गेलो होतो आणि
त्याचं कारण हे होतं की गावागावातले कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे होते. पण कांतीकुमारची गोष्ट खरी आहे की सध्या BJP, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांची युती असल्याची किंवा तिघांचं सरकार आहे अशा पद्धतीची चर्चा होते. पण रिपब्लिकन पक्षाचं नाव कुठं घेतलं जात नाही आहे. रिपब्लिकन पक्षावर अन्याय होतोय अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. आणि मला असं वाटतं की रिपब्लिकन पक्षाकडं एवढं दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. कारण दलित मतं जी आहेत ही दलित मतं गावागावामध्ये माझ्यासोबत आहे. आणि अनेक वेळेला माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आठवले ज्यांच्यासोबत जाता त्यांना सत्ता मिळते. आठवले आमच्यासोबत आले आणि त्यामुळे आम्हाला आता सत्ता मिळाली. हे माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला मान्य केलेलं आहे. पण काय त्यामध्ये अडचणी आहेत काय मला आता सांगता येत नाही आहे. म्हणजे देवेंद्रजी अत्यंत माझ्याबद्दल त्यांचं मत अत्यंत चांगलं आहे. त्यांच्याबद्दल माझं मत अत्यंत चांगलं आहे. परंतु रिपब्लिकन पक्षाला 3-4 वेळेला आता MLC ते देण्यात आल्या. पण रिपब्लिकन पक्षाला एक तरी MLC ते द्यावं आणि रिपब्लिकन पक्षाला एक तरी मंत्रिपद द्यावं अशा पद्धतीची अनेक वेळेला मागणी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण केलेली आहे. माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांना आपण भेटलेलो आहोत. एकदा माननीय अमित भाईंना सुद्धा मी बोललेलो आहे. तर ते बोलले होते की आपण देवेंद्रजी बोला तर बोलू त्यांच्याशी बोललेलो आहे. तर त्या पद्धतीनं मला असं वाटतं की RPI हा त्यांच्यासोबत आहे. जसं आता बिहारमध्ये मांझी यांची पार्टी आहे, चिराग पासवान यांची, रामविलास पासवान यांची पार्टी आहे. त्या लोकांना त्या ठिकाणी सीट दिल्या जातात. पण महाराष्ट्रामध्ये मात्र अशी परिस्थिती आहे की एक सीट आम्हाला द्यायला तयार नाही आहे. आणि त्याचं कारणही असं असण्याची शक्यता आहे की आमच्याकडे कार्यकर्ते तेवढे विधानसभा लढण्यासारखे प्रबळ नाहीत किंवा नसावेत असं तर त्यांचा अभ्यास असू शकेल. पण मला असं वाटतं की माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये शिवसेने ज्यावेळेला हवा होती त्यावेळेला नवीन तरुण आहेत ते नवीन तरुण शिवसेनेमध्ये आले आणि आता ते 7-8 वेळेला निवडून आलेले आहेत. त्यांनी मतदारसंघ असे बनवलेले आहेत. आमच्या पक्षाची एक अडचण अशी आहे की मतदारसंघ बनवण्याची जी प्रक्रिया आहे किंवा आपला मतदारसंघ बनवणारे जे कार्यकर्ते आहेत हे बोटावर मोजण्याएवढे कार्यकर्ते आहेत. आणि ते बोटावर मोजण्याएवढे कार्यकर्ते असले तरी त्यांचा तर विचार होणं अत्यंत आवश्यक होतं किंवा आहे, पण होत नाही आहे. उदाहरण द्यायचं असेल तर आपण पप्पू कागदे यांच्यासाठी केची जागा मागितली होती आणि पंकजा ताईला सुद्धा मी जाऊन एकदा भेटलो त्या मंत्री असताना त्यांच्या बंगल्यावर इथे देवेंद्र 14मध्ये ज्यावेळेला मुख्यमंत्री होते तर त्यावेळेला 19ला तरी पप्पूला ती जागा द्यावी याच्या बद्दल आग्रह केला. त्यासाठी पंकजा ताई तयार होत्या. त्या बोलल्या ठीक आहे. पण अचानकपणे या ठिकाणी जी पहिल्या मॅडम होत्या MLA काय ठोंबरे मॅडम होत्या तर त्यांचं तिकीट काढण्यात आलं आणि त्या ठिकाणी अचानकपणे आपल्या मंगळा मॅडमची सून जी आहे तिला अचानकपणे त्या ठिकाणी आणण्यात आलं. पण पंकजा ताईंनी पण अगोदर सांगितलं आणि त्यांनी शिफारस केली नाही किंवा पंकजांनी शिफारस नाही केली तरी वरती तरी राज्य पातळीवर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सेंट्रल कमिटीने विचार करणं आवश्यक होते. RPI आपल्यासोबत आहे पण त्याचा विचार होत नाही. तर आमची कमकुवतपणा आमचा आहेच आहे. पण नवीन कार्यकर्त्यांनाही संधी दिली त्याला निवडून आणायचं ठरवलं तर त्याला निवडून आणू शकतो आपण. म्हणजे सगळे ते त्यांचे लोक सगळे निवडून येतात असं नाही आहे. लोकसभेमध्ये आम्ही एवढे लोक उभे केले पण आमचे अनेक लोक आमच्या महायुतीत पडले. विधानसभेला आम्हाला चांगलं यश मिळालं चांगली आहे. तर म्हणून आपण जे म्हणताय त्याप्रमाणे विचार होत नाही याबद्दल माझी नाराजी आहे. पण नरेंद्र मोदींच्या बद्दल आपल्याला आदर आहे. त्यांनी देशाला विकासाच्या दिशेने पुढे नेलेलं आहे आणि माझा पक्ष देशभरामध्ये मी मंत्री असल्यामुळे वाढलेला आहे. त्यामुळं मी आता आहे महायुतीमध्ये आहे. त्याचा विचार महायुतीच्या नेत्यांनी करणं आवश्यक आहे. आणि आता येणाऱ्या ज्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये आम्हाला संधी मिळावी. त्यानंतर जे महामंडळ आहेत त्याच्यामध्ये आम्हाला संधी मिळावी अशी आमची अपेक्षा है। जी सर, बहुत अच्छी अपेक्षा आपने व्यक्त की है सर। सर, मैं भूतकाल में
हमारे दर्शकों को ले जाना चाहता हूँ, बहुत सारे नौजवान दर्शक भी हैं। एक मेटाफर से शुरू करना चाहता हूँ सर। जब शेर दहाड़ता है तो आसपास सभी लोग परेशान हो जाते हैं, डर जाते हैं। शेर की दहाड़ का जिक्र हुआ है। आपकी छवि एक मजबूत, डैशिंग, निडर ऐसे नेतृत्व की रही है। पैंथर नेता, पैंथर आंदोलन से आपने आपकी करियर शुरुआती दिनों में एक अलग पहचान आपने बनाई सर। लेकिन कहीं ना कहीं जो एक ऐसा वर्ग है जो बुजुर्ग है, जिन्होंने आपको युवा वर्ग से, युवा समय से देखा है, वे कहते हैं कि वो जोश, वो पैंथर वाला जो एक स्टाइल था, वो आज मिसिंग है। क्या ये बात सत्य है सर? मुझे लगता है कि अमी जी पैंथर का टाइम एक अलग किस्सा था, एक आंदोलन का था, और आंदोलन का दौर था। अनेक विषयों पर आंदोलन करने की हमारी भूमिका थी। हम पैंथर थे, और मैं खाली शेर ही नहीं, मैं सवा शेर हूँ। तो मैं अभी पहले तो शेर था, अभी मैं सवा शेर बन गया हूँ जी सर। लेकिन मंत्री होने के कारण आंदोलन वगैरह थोड़ा सा कम है, लेकिन बाकी के लोगों ने आंदोलन करना चाहिए, मेरी भूमिका है। दोबारा दलित पैंथर की स्थापना होनी चाहिए, ऐसी भी लोगों की मांग है कि दलितों को प्रोटेक्शन देने वाला एक पैंथर का बहुत बड़ा ताकतवर संगठन था, ऐसा संगठन दोबारा शुरू हो, ऐसी भी लोगों की इच्छा है। तो इसीलिए मुझे लगता है कि मैं तो मंत्री हूँ तो मैं डैशिंग हुई हूँ, लेकिन मेरी भूमिका ये होती है कि हम जिसके साथ हैं उनके साथ ज़्यादा उलट सिलट बात करने की आदत मुझे नहीं है। मतलब उनका समर्थन करने की नैतिक जिम्मेदारी मेरी होती है, लेकिन जब अन्याय होता है तब अन्याय के खिलाफ आवाज उठाना ही चाहिए। सरकार अपनी है, इसीलिए अपन चुपचाप बैठना ऐसा भी नहीं है। इसीलिए कार्यकर्ताओं ने अपना जोश दिखाना चाहिए। मैं तो पैंथर हुई हूँ, आज मैं पैंथर हूँ, लेकिन बाकी के लोगों ने अपना संगठन, जब अगर अन्याय होता है तो अन्याय के खिलाफ आवाज उठाना चाहिए। आपने देखा ही लोकसभा के चुनाव में, विधानसभा के चुनाव में उसको टिकट नहीं मिला तो वहां जाकर वो हंगामा करते हैं, वहां जाकर वो हंगामा करते हैं, हमारे चुपचाप बैठते हैं। तो हमारे लोगों ने भी मतलब आवाज उठाना चाहिए। उनका पैंथर उन्होंने जगाने की आवश्यकता है, और अभी एक नौजवान लोगों के हाथ में नेतृत्व देने की आवश्यकता है। जिला का, तालुका का, शहर का जो नेतृत्व है, ये नेतृत्व जिस तरह दलित पैंथर ऑफ इंडिया जो हमने शुरू की थी, तो नौजवानों के हाथ में मतलब पूरा बागडोर था, पूरी जिम्मेदारी उनके ऊपर थी, और वो मतलब इतने संघर्ष करते थे कि दलित पैंथर का नाम सुनने के बाद बहुत सारे लोग डर जाते थे। लेकिन आज इतने डरते नहीं, बात सही है, क्योंकि आंदोलन हमारा नहीं है। और इसीलिए मुझे लगता है कि कार्यकर्ताओं ने रिएक्शन देने की हिम्मत रखनी चाहिए। जो जिनका उम्र बढ़ गया है और जो लोग काम नहीं कर सकते हैं, उन्हें नौजवानों को आगे लाना चाहिए। तो मुझे लगता है कि दोबारा हमारा पैंथर जैसा संगठन खड़ा हो सकता है। इसीलिए आगे जब कोई ऐसा विषय आएगा तो जरूर, जिस तरह हमने अभी भारत जिंदाबाद यात्रा, पाकिस्तान मुर्दाबाद यात्रा हमने निकाली पूरे देश भर में, हर शहर में भारत जिंदाबाद यात्रा का नारे देते तिरंगा झंडा लेकर हमारे कार्यकर्ता आगे बढ़े, तो पार्टी हमारे हर जगह पर है, इसलिए आगे बढ़ेगी। जो हमारा जोश है, मैं जोश दिखाना चाहूँगा तो बाकी लोग क्या करेगी, मतलब बाकी के लोगों ने जोश दिखाने की आवश्यकता है। मैं तो मंत्री हूँ, तो अगर मैं ज़्यादा उल्टा सीधा बोलता रहूँगा तो बोलेगा अरे इनको मंत्री बनाने से इतना फायदा नहीं है, ऐसी बात उल्टी सीधी ये करते हैं। इसलिए मैं थोड़ा सा, मुझे गुस्सा आता भी है, लेकिन मैं मंत्री होने के कारण मैं थोड़ा चुपचाप बैठता हूँ। लेकिन मेरे कार्यकर्ताओं ने संघर्ष के लिए तैयार होना चाहिए, संघर्ष करना ही चाहिए, ऐसा मेरा मत है। आता माझा शेवटचा प्रश्न आहे, आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आलेली असेल आणि मुंबई मनपा निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू, उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत। यामुळे मुंबई मनपा निवडणुकीत फार मोठा काहीतरी चमत्कार घडेल अशी मतदारामध्ये, जनतेमध्ये चर्चा आहे। तसेच देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदे कदाचित दोघांचेही सेपरेट उमेदवार उभे राहू शकतात। मग तुमच्या सोबत की मग तुमचा कुठला भाऊ, RPI सोबत भाऊ म्हणजे
मग आता मग एखाद्या कुठल्या गटासोबत मग तुमची काही युती करण्याची विचार आहे? मुंबई मनपाच्या बाबतीमध्ये आपलं मत काय आहे? कारण की मुंबई मनपा इतके वर्ष झाले निवडणूक होत नाही, सगळं काही आहे, आणि आता मात्र यांना हिंदी भाषा, नंतर दोन्ही भाऊ एकत्र, हे जे काही चाललंय या बाबतीमध्ये आपलं मत काय असतं? जर येत असतील तर येऊ द्या. दोन ठाकरे भाऊ एकत्र येत असतील तर येऊ द्या दोन ठाकरे भाऊ, पण आम्हाला देखील त्यांच्यासोबत आम्ही जाऊ. त्यामुळं आम्ही जरी हे दोन ठाकरे एकत्र आले तरी आम्हाला फायदा या गोष्टीचा आहे की मुंबईमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार आहे. जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर काँग्रेस पक्ष अजिबात यांच्यासोबत राहणार नाही. राष्ट्रवादीचं काय होईल पवार साहेबांना मला माहीत नाही आहे, पण पवार साहेब सुद्धा या दोन भावांची युती झालेली ती त्यांना आवडणार नाही आहे. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल. पण आमच्या महायुतीचं काय? तर आपण म्हणालात की शिवसेना वेगळं लढेल, अजितदादा वेगळं लढतील, बीजेपी वेगळं लढेल, पण मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिका जी आहे किंवा सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था हे तीन पक्षांनी सोबत RPIला घेऊ त्याला लढाव्यात. आणि जर महायुती म्हणून आम्ही मुंबई कॉर्पोरेशनला लढलो तर रिपब्लिकन पक्षाची एक मोठी ताकद मुंबईमध्ये आहे, आणि त्यामुळं या ठिकाणी महायुतीचा मेयर बनेल असा मला विश्वास आहे. पण मुंबईमध्ये आम्ही तिघांनी एकत्र लढलंच पाहिजे अशी माझी आग्रही भूमिका राहणार आहे. आणि एक तर आता महायुतीचं जे काय समन्वय समिती आहे त्या समन्वय समितीमध्ये आमचा एखादा कार्यकर्ता घ्यावा आणि आमची मतं मांडण्याची संधी आम्हाला द्यावी. मला वेळ नाही आहे, मी दिल्लीच्या राजकारणामध्ये आहे, पण महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष आहेत, राजाभाऊ सरवटे आहेत, गौतम सोनवणे आहेत, बाकीचे कार्यकर्ते आहेत, तर कुणाला तरी एकाला त्यामध्ये घेऊ चर्चा घडवली पाहिजे. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक 10-12 तरी जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. त्यामुळं मुंबई महानगरपालिका महायुती म्हणून लढली पाहिजे अशा पद्धतीची सूचना माझी माननीय देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवार यांना आहे. RPIला सोबत घ्या आणि मुंबई महानगरपालिका हातामध्ये घ्या. मुंबई महानगरपालिकेवर आपला महायुतीचा झेंडा फडकवा अशा पद्धतीची माझी भूमिका आहे. बिल्कुल सर, काफ़ी अच्छी आपने आशा और अपेक्षा आज व्यक्त की है. महानगर पालिका चुनाव भी समीप है. सर, आपका जो RPI संगठन है इसको विस्तार के लिए आने वाले समय में किस प्रकार से आप इसका नियोजन, किस प्रकार से इसकी मजबूती करना चाहेंगे? आपका किस प्रकार से आगे बढ़ते हुए क्या प्लान है सर? नहीं, मेरा प्लान ये है कि रिपब्लिकन पार्टी खाली दलितों की, बौद्ध समाज की पार्टी रहेगी तो पॉलिटिकल कोई गेन करना बहुत बड़ा मुश्किल है. तो बाबा साहब अम्बेडकर जी की अगर RPI हमें मजबूत करनी है तो सभी जाति धर्म के लोगों को, किसान है, युवा है, महिला है, बेरोजगार है, आदिवासी है, माइनॉरिटीज़ है या जनरल कैटेगरी के भी लोग जो है तो ऐसे तमाम लोगों को साथ में लेकर आगे बढ़ना होगा. तो हमारा प्लान ये है कि मेरा कार्यकर्ताओं को भी निवेदन है कि अगर आपको चुनाव लड़ना है, नगर पालिका हो, महानगर पालिका हो, जिला परिषद हो, पंचायत समिति हो, ग्राम पंचायत हो, तो हमने तैयारी करने की आवश्यकता है. अचानक टिकट लेकर चुनाव लड़ना तो आसान है लेकिन जीत कर आना इतना आसान नहीं है. इसीलिए कार्यकर्ताओं ने अभी जहाँ जहाँ अपने को लड़ना है तो वहाँ आगे बढ़ना चाहिए, वहाँ अपनी तैयारी करने की आवश्यकता है. और इसीलिए मेरा प्लान ये है कि वह भविष्य में रिपब्लिकन पार्टी एक ताकतवर पार्टी बने. बाबा साहब जिस तरह चाहते थे कि भाई कांग्रेस के खिलाफ एक ही पार्टी हो, रिपब्लिकन पार्टी. बाबा साहब ने राम मनोहर लोहिया जी को पत्र लिखा था और उसमें बाबा साहब ने बताया था कि जिस तरह अमेरिका में रिपब्लिकन पार्टी और डेमोक्रेटिक पार्टी है, इंग्लैंड में कई देशों में 2 पार्टी सिस्टम है. तो बाबा साहब की इच्छा ये थी कि भाई अपने देश में भी कांग्रेस के खिलाफ एक ही पार्टी हो, वो रिपब्लिकन पार्टी हो. इसीलिए लेकिन बाबा साहब ज़्यादा दिन नहीं रहे
बाबा साहब और भी 10 साल अपने बीच में रहते थे तो शायद बाबा साहब अम्बेडकर देश के प्रधानमंत्री हो सकते थे और एक बहुत ताकतवर प्रधानमंत्री बन सकते थे। लेकिन बाबा साहब अम्बेडकर बहुत जल्दी से चले गए और इसीलिए मतलब रिपब्लिकन पार्टी का जो सपना है ये सपना टूट गया है। रिपब्लिकन पार्टी बाबा साहब विचारधारा की तो है, लेकिन जिस तरह इस पार्टी में लोग आना चाहिए उसी तरह सभी जाति के लोग आ रहे हैं, लेकिन समाज नहीं आ रहा है, कार्यकर्ता आ रहे हैं। तो हमें प्लानिंग से काम करने की आवश्यकता है कि भाई यहाँ कौन से जाति का कौन से धर्म के लोग ज्यादा है और उस कार्यकर्ता को वहाँ हाईलाइट करके उनको आगे लाने की आवश्यकता है। जिस तरह दूसरी कार्यकर्ता को वहाँ हाईलाइट करके उनको आगे लाने की आवश्यकता है जिस तरह दूसरी पार्टियां करती है। तो इसलिए मेरा प्लान ये है कि भाई पार्टी अपनी ताकतवर हो, अगर अलायंस में कोई सीट नहीं मिलती है तो अपने बलबूते पर लड़कर भी कुछ सीट छोड़ लाना चाहिए। जिस तरह शिवसेना गांव-गांव में बाला साहब ठाकरे ने पहुंचाई, जिस तरह वैसे हमारी भी पार्टी गांव-गांव में है, लेकिन का बहुत समाज में है। माता समाज में हमारे साथ उतने ताकतवर नहीं है, चर्मकार समाज है, बाकी के समाज है, मुस्लिम कम्युनिटी है। तो ये मुस्लिम कम्युनिटी के बारे में मैं बहुत अच्छी बात हमेशा बोलता हूँ, लेकिन चुनाव में वो अपने वोट नहीं देते हैं। दूसरा, उत्तर भारतीय लोगों के लिए हम अच्छी बात करते हैं, लेकिन वो भी हमको वोट नहीं देते हैं। तो खाली आठवले साहब की भूमिका अच्छे ऐसा बोलते हैं और ये छोड़ देते हैं, तो ये थोड़ा सा प्रॉब्लम है। लेकिन भविष्य में अमित जी मेरा प्रयत्न ये है, जरूर सभी जाति धर्म के लोगों को साथ में लेकर एक ऐसी पार्टी बनाने की आवश्यकता है कि भाई बाबा साहब के विचारधारा की पार्टी, बाबा साहब के खुले पत्र पर आधारित पार्टी बनाने का मेरा लक्ष्य है और इसीलिए मैं आगे बढ़ रहा हूँ। और आप जैसे लोग, कांति कुमार जैन जैसे लोग मेरे साथ अगर है तो मुझे बहुत बड़ा आधार है, मुझे बहुत बड़ा अभिमान है कि कांति कुमार जी जैन समाज में होने के बावजूद भी वो मतलब मुझे बिल्कुल नहीं पड़ता है चैन बिना कांति कुमार जैन, मतलब हम तो आगे बढ़ रहे हैं। इसीलिए पार्टी अमित जी आगे हम अच्छी बनाएंगे, सबका साथ मिलेगा तो हम आगे बढ़ेंगे, ताकत से आगे बढ़ेंगे और हमारी पार्टी मजबूत करेंगे, ऐसा मुझे बिल्कुल सर, काफ़ी ऑप्टिमिस्टिक ऐसा आपका विजन है। बहुत बेबाकी से अपने कई प्रश्नों का उत्तर आज पोल खोल मीडिया के माध्यम से दिया है और कहीं ना कहीं जिस चीज़ के लिए आप जाने जाते हैं, कविताएं भी आज हमारे दर्शकों को सुनने मिली है। सर, आपका कीमती ऐसा समय मिला, आज इस श्रृंखला में आठवले साहब का हमें समय मिला, मैं आपका बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। आणि आता शेवटी मी एकच म्हणेल, मी प्रत्येक वेळेस पोल खोलतो, पण जिथे पोलच नाही तर मी इथे काय खोलणार? माझे नेते आहेत, परंतु मी इथे आज पत्रकार म्हणून बसलो साहेबांच्या समोर आणि साहेबांनी इतका वेळ द्यावा, परंतु मित्र हो, आपण विचार करत असाल की पोल खोल, मी प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन विषय आणतो, परंतु आज मात्र जिथे कुठेच काही नाही, जी पार्टी अशी एकदम कोरी पार्टी आहे त्यांचं नाव आहे रामदास आठवले। तर मित्र हो, हे होते रामदासजी आठवले आणि आपण ही जी मुलाखत बघितली आहे, ही मुलाखत कशी वाटते हे आपण नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद, नमस्कार, जय भीम। आठवले साहेब, आम्ही आपले फार फार आभारी आहोत। आपण आम्हाला आपल्या वेळेतनं वेळ, अतिशय किमती वेळ दिला त्याबद्दल परत एकदा धन्यवाद आणि मी ऋणी आहे। आणि मी एवढं सांगतो की म्हणजे माझ्या विरोधामध्ये कुणीच नाही बोलणार, माझ्या विरोधामध्ये कुणीच नाही बोलणार, माझा पोल कसा तुम्ही खोलणार? तो ठीक है, तो अभी आपका जो कारवा है, आपने बोला एक बार मेरा वक्त आपको मिला जी सर, तो मैंने आपको वक्त इसलिए दिया, मैंने आपको वक्त इसलिए दिया कि आपने मेरा वक्त आज बहुत सारा लिया। इसीलिए आज मुझे बहुत बड़ी खुशी है कि बाप और बेटे, मतलब बाप और बेटे जब एक साथ आते हैं तो हमको आनंद होता है कि बाप और बेटा भी दोनों पत्रकार हैं और दोनों की भी पहचान बहुत अच्छी है पूरे देश भर में, पूरे महाराष्ट्र में, और इसी तरह हम आगे बढ़ते रहेंगे। और आपका जो पोल खोल है, ये पोल खोल
आगे चलता रहेगा। बहुत सारे लोगों का पोल खोलने का काम आप करते रहो, अरे हमारा पोल मत खोलो, ये मैं बताना चाहता हूँ। नमस्कार, जय हिंद, जय भारत।